साठी केला होता तास शेवटचा दिवस गोड व्हा कोणाचा दिवस इथे गोड होणार आहे। सेमी फायनलचा थरार रंगतोय, जिंकणारा संघ या स्पर्धेची फायनल खेळेल। पहिला चेंडू आपण पाहतो फुलरलनचा होता तिथे खंदून काढला, धनंजय सूर्यवंशी चेंडूवरती येतील तिथे चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर संघाचं खातं देखील इथे उघडलं जात आहे। कोण आपण पाहतो खरं तर फायनल मध्ये पोहोचणार आहे। सातारा रोड स्पार्टस हा संघ एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला हिंदवी रायझर्स या संघाने नाणेफेक जिंकलं आणि प्रथम कळवलं की आम्ही प्रथम बॅटिंग करणार आहोत। मोठा मंच आहे खरं तर, विशेष म्हणजे सेमीफायनल सारख्या एका मोठ्या मंचावरती तुम्हाला स्वतःचं अस्तित्व आता इथे दाखवावं लागणार आहे। स्वतःला तुम्हाला इथं मैदानावरती सिद्धच करावं लागेल। बॉटमहॅंडचा वापर होता, पाठीमागे आपण पाहतोय आगी तुषार पवारच्या उजवीकडनं हा चेंडू आहे, पाठीमागे आयकॉनिक अक्षय गोरे चेंडूला करेल तोपर्यंत घेतला गेलेला आपण पाहतोय 2 धावा इथं मैदानावरती आहे। ताकद दाखवायची इथं प्रत्येकाला, प्रत्येकाच्या ताकदीचा प्रत्यय इथं मैदानावरती येणार आहे। या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी देण्यासाठी समर्थता बलिदानाची, पहाड डोंगर इथे सांगते अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवा याच्या सदाशिरी, रणफंदीची जात अंबाची कोण अंबा भयभीत करी। पहिला गडी गाडत केलेला आहे। तीन धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात। नवीन बॅटर आहे त्या मैदानावरती तुम्ही पाहता सचिन संघाचे आयकॉन, यावेळेचा चेंडू स्कोअर कट खेळलाय, पाठीमागे 2 क्षेत्ररक्षण मधली इथे तरी भेटली आहे, चेंडू बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार चौकार। 4 धावेनिशी धावपल पुढे जातो, धावपलकावरती नजर टाकल्याचा 7 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात। एक चांगला सामना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, जिंकणारा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये धडकणार आहे। त्यामुळे आता संधी दोन्ही संघाला आहे। संधी चोर पावल्याने येते, चोर पावल्याने संधी निघून देखील जाते, ते मिळालेल्या संधीचं सोनं तुम्हाला इथे करावं लागणार आहे। आणि विशेष म्हणजे कोणाला तरी एकाला जबाबदारी इथे मैदानावरती घ्यावी लागेल। जबाबदारीचं कुठलंही वय नसतं, काही ना वयाच्या 16 वर्षी ती जबाबदारी घ्यावी लागते, तर काही वयाची 40शी जरी ओलांडली तरी जबाबदारीचं भान राहत नाही। परंतु इथे तो मोठा मंच आहे आणि त्या मोठ्या मंचावरती तुम्हाला स्वतःला कर्तृत्व सिद्ध करा। वा, वंडरफुल वंडरफुल बॉल, खेळपट्टीला हिट करतो, फ्रंट फुट वरनं चेंडू आपण पाहतो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय। अफलातून गोलंदाजी विक्रम बेंद्रे या स्पर्धेमध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि त्याचा भन्नाट फॉर्म सेमीफायनलच्या सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय। समोर आयकॉन खेळाडू आहे आणि आयकॉन खेळाडू थांबवणं म्हणजे मित्रांनो खायची गोष्ट नाही, कौतुक असं विक्रम बेंद्रेचं। यावेळेचा चेंडू डाऊनचा ग्राउंड फटका असेल, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती संपतं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती हिंदवी रायझर्सचा संघ एक गडी बाद 7 धावा आपल्याला इथं मैदानावरती पाहायला मिळतात। दोन्ही मातबरांची लढत इथं मैदानावरती आहे। खरं तर कित्येक वेळा दोन्ही संघ एकमेकांच्या समोर आले, कित्येक वेळा एकमेकांना चारी मुंडे चित केले, कित्येक वेळा एकमेकांकडून सपाटून मार खाल्ला, कित्येक वेळा एकमेकांना धूळ चरलेली आहे, परंतु आज पुन्हा एकदा गाठ पडलेला आहे। एमआर चॅम्पियन्स ट्रॉफी 2024च्या एका महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये निमित्त आहे, सेमीफायनलचा थरार आहे। कोण खरं तर कर्तृत्वाची झालड इथे मैदानावरती दाखवेल, कोणी अजिंक्य क्षितिजा पटलावरती भरारी मारून जाणार आहे, याचं उत्तर आपल्याला येणारा काळ आणि वेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये सांगून जाणार आहे। दुसऱ्या क्रमांकावर षटक आणि गोलंदाजी मार्कवरती धनंजय सूर्यवंशी यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला, तो पाठीमागच्या सामन्यातला तो मॅच निखिल यांना आपण मैदानावरती पाहतो। 4 षटकांची लढत आहे, त्यामुळे प्रत्येकी मला वाटतं तुम्हाला 4 वेगवेगळे गोलंदाज हे वापरावे लागतील। स्पीडअप करा। मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं अक्षय निर्मल सर, तर स्क्वेअरले पंच जर आपण पाहिले तिथे रमजान शेख असतील, तिसरे पंच अक्षय मुरमुरे सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहे। खूप सुंदर कामगिरी आहे तिन्ही पंचांच्या माध्यमातून असेल। शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू
अक्षय गोरेच्या डोक्यावरनं आसमान दाखवलं यावेळेस निखिलला धनंजय सूर्यवंशीला षटकार 6 धावेशी धावपल पुढे सरकतो 13 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात जबरदस्त फटका तिथे मैदानावरती अक्षय गोरेचा प्रयत्न पाहिला आपण या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहतो निखिलने जिथून सामना सोडून दिला मला वाटतं त्याही सामन्यामध्ये त्याने 12 चेंडू खेळले होते आणि 23 धावांचा तडाखा होता आपण बार होता 1 बाउन्सचा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे असेल पाहावं लागेल मला अक्षय सरांकडे 1 बाउन्सचा इशारा यस 1 बाउन्सचा इशारा इथे आता गोलंदाजाला चेतवणी देण्यात आलेली आहे 2 धावेशी धावपल पुढे जातो 15 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात उपजीविकेसाठी आवश्यक असलेल्या विशेष शिक्षण जरूर घ्या फोटो पाहण्याचा उद्योग जिद्दीने करा पण तेवढ्यावरच थांबू नका साहित्य शिल्प नाट्य वाचन यातील एखाद्या कलेशी मैत्री करा फोटो पाहण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल परंतु कलेशी केलेली मैत्री का जगायचं हे तुम्हाला सांगून जाईल आयुष्य खूप सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल प्रयत्न करा विसरू नको वेडा मार्ग तुला सापड जाईल प्रयत्न करावा लागेल कारण इथे प्रयत्नातीच परमेश्वर असं म्हटलं जातं यावेळेचा चेंडू सुंदर फटका संतोष घाडगे मला वाटतं चेंडूला स्पर्श करतो तोपर्यंत घेतले गेलेले एक धाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे 16 धावा धावफलकावरती आहे 4 षटकांची लढत आहे तुम्हाला स्टेट 2020चं क्रिकेट इथं आता खेळावं लागणार आहे प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल त्यामुळे आता गोलंदाजाचा देखील क्लास आपल्याला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षणामध्ये जर बदल पाहिला डिफ वाईडिश लॉंग ऑफ आपण इथे पाहतो स्क्वेअरला काय मिड विकेट आहे लॉंगरला देखील क्षेत्ररक्षण उभा करून ठेवलेला आहे 16 धावा धावफलकावरती आहे धनंजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आहे हो यावेळेचा चेंडू आपट बार इथे मैदानावरती होता चेंडू पडतोय आणि सर्व यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवतोय तुम्ही जर पाहिलं तुम्ही जवळून जर धनंजय यांना पाहिलं उंची त्यांच्याकडे आहे आणि मला वाटतं ती ताकद देखील आहे खेळपट्टीला जोरामध्ये खांदा ज्यावेळेस तुम्ही हिट करताना चेंडू तेवढ्याच उसळी घेतो तसंच हा चेंडू इथं मैदानावरती होता चेंडू सरळ यष्टीरक्षक हातामध्ये आहे सचिन कशी करामत करेल यावेळेचा चेंडू आपण पाहतो मला वाटतं शेवटच्या क्षणाला कदाचित तिथे नजर हटली लेगबाईच्या माध्यमातून घेतली गेलेली एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल एका धावेनिशी धावफलक पुढे सरकतो आणि अर्थातच आपण पाहतो आमचे राहुल पवार सर कळवतात धावफलकावरती 17 धावा 17 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात दुसऱ्या क्रमांकाचं षटक इथे 17 धावा 17 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहेत चांगली बॅटिंग इथे सजलेली आहे विशेष म्हणजे खरं तर जरी एक फलंदाज इथं बाद झाला असला परंतु हिंदवी संघाने पहा कमबॅक केलेला आहे निखिलचा हा फटका असेल पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा आहे स्क्वेअरलेग मध्ये एकच धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेदिशी आपण पाहतोय षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती संपलं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 18 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळतात 4 षटकांची लढत इथे मैदानावरती आहे दोन षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे धावफलकावरती नजर टाकल्यास 18 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत तिसऱ्या क्रमांकावर षटक आणि गोलंदाजी मार्कवरती उमेश यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलेला आहे कशी करामत तो मैदानावरती करेल तर एका बाजूला निखिल 5 चेंडू खेळलेत 11 धावांचा तडाखा त्यांनी दिलाय तर दुसऱ्या बाजूला सचिन 5 चेंडू खेळलेत आणि 4 धावा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू अक्षय गोरेच्या डोक्यावरनं आसमान दाखवतोय षटकार काय बॅटिंग इथे निखिलची तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेल पुन्हा उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख बाजे तरी पुन्हा उडेल मी अडू शकेल मजला अशी कोणी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे झाले काही कामे जळेल ती झोपडी अशी आगे ज्वलंत नाही येथील वादळे खेटेल तुफान तरी वाटत चालतो मी अडथळ्यांना घेऊन अडखळणे माझ्या पावलांना पसंत नाही
झेल इथे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये सुटलेला आहे. एका धावेनिशी धावपल पुढे सरकतो. 25 धावा धावपलकावरती आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आणि विशेष म्हणजे क्रिकेटमध्ये जीवदान हे खूप धोकादायक ठरतात. तुम्हाला जीवदान द्यायचं असेल तर ते मैदानाच्या बाहेर द्या. तो खेळाडू नव्हे तर ती व्यक्ती तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवेल. परंतु क्रिकेटच्या आत मैदानात जर तुम्ही जीवदान दिलं प्रतिस्पर्धा संघ तुमच्यावरती खरं तर कुरघोड्या करणार आहे. 25 रन लॉस बाय 1 विकेट. 25 धावा धावपलकावरती आहे. अक्षय गोरे एक्सेप्ट क्षेत्ररक्षक आहे. परंतु मित्रांनो पहा कधी कधी चूक होते. पाहायची चूक किती लांबती आहे कारण आपण पाहतोय तो झेल निखिल यांचा होता. ज्याने करता आतापर्यंत पहा 7 चेंडूमध्ये 18 धावा धडकावलेल्या आहेत. यावेळेचा चेंडू वाह 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 दॅट्स अ वंडरफुल क्रिकेटिंग शॉट. वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. शिव छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. षटकार. 6 धावेनिशी धावपल पुढे सरकला. 31 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अफलातून कामगिरी इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते आहे. फतेह हम पे किसका जोर. उम्मीद है कि सूरज निकले देखो चारों ओर. इरादे है फौलादी हिम्मत है हर कदम. अपने हाथों किस्मत निकले निकल पड़े हैं हम. यावेळेचा चेंडू पाठीमागे सरकला. जागा बनवली 2 क्षेत्ररक्षकांमधली तरी चेंडू सरळ सीमारेषेच्या अगदी जवळ. मला वाटतं बाहेर असेल. मुख्य पंचाचा इशारा चौकार. 4 धावेनिशी धावपल पुढे सरकला. 34 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. माफ करा 35 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. पस्तीस धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 आपण मैदानावरती पाहतो. मुख्य पंच इथे दंडित करतील. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 वाईट चेंडू असेल आणि अवंतर धावेशी स्कोर कार्ड पुढे जातो. 36 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा थरार जिंकणारा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये धडकेल तर पराभूत होणाऱ्या संघाचं मात्र फायनल खेळायचं स्वप्नच राहून जाणार आहे. त्यामुळे आता जी काही संधी मिळाली त्या संधीचं तुम्हाला सोनं इथे मैदानावरती करावं लागेल. यावेळेचा चेंडू सुंदर गोलंदाजी ऑफस्टिकच्या पलीकडे चांगला फटका इथे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क इथे झालेला नाहीये. चौकार आल्यानंतर मात्र एक मला खराब चेंडू होतो परंतु त्यानंतर कमबॅक करणारा हा चेंडू तुम्ही उमेश यांच्या माध्यमातून इथे मैदानावरती पाहिलेला आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय पंचांकडे अपील इथे मैदानावरती केलेला आहे आणि ऑनफिल्ड पंच 3ऱ्या पंचांकडे आलेले आहे. धावबासाठी खरं तर हा रोग घेतलेला आहे. पाहूयात. नॉट आउट असेल. 3 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्ती आता धावफलकावरती 37 धावा आहेत. शेवटच्या क्रमांकाचं षटक तोडा फोड आणि राज्य करा. सदोतीस धावा धावफलकावरती 4थ्या क्रमांकावर षटक इथं मैदानावरती आहे. सेमीफायनल क्रमांक 2 तिथं नाणेफेक आपण या ठिकाणी करत आहोत. बारामती संघाचे कर्णधार या आणि पीसीएमसी योद्धा संघाचे कर्णधार या. 37 धावा धावफलकावरती आहेत. तुषार पवार शेवटच्या क्रमांकावर षटक घेऊन इथं मैदानावरती आलेला आहे. मला वाटतं एक चांगली मेजवानी होती परंतु पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाहीये. शेवटचं हे षटक आहे त्यामुळे स्लॉक षटकामध्ये तुम्हाला मोठा धावफलक उभे करण्याची एक संधी आहे परंतु समोर तुषार पवार सारखा एक अनुभवी गोलंदाज आहे. पहिला चेंडू आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. यावेळेचा चेंडू होता. उंची मिळेल का. अक्षय गोरे संघाचा आयकॉन यावेळेस टिपतो झेल आणि प्रतिस्पर्धा संघाच्या आयकॉनला दाखवतो तंबूचा रस्ता. फलंदाज बाद.
37 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. दुसरा गडी गारद केलाय तुषार पवार यांनी. विकेट हॅट्रिक. 37 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. 2 गडी बाद. शेवटच्या क्रमांकाचं षटक. 37 धावा धावपलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतात. शेवटच्या क्रमांकाचं षटक. यावेळेस मात्र आता विकेट हॅट्रिकचा चेंडू असेल. फलंदाज इथे बाद होईल. सदोतीस धावा धावपलकावरती विकेट हॅट्रिकचा चेंडू तुषार पवार यांच्यासाठी. विकेट हॅट्रिकचा चेंडू असेल. यावेळेचा चेंडू आपण पाहतो. धावचीताची संधी होती इथे. बाईकच्या माध्यमातून घेतली गेलेली एक धाव. एका धावेनिशी धावपल पुढे जातो. धावपलकावरती नजर टाकल्यास आपण पाहतो 38 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळतात. शेवटचं क्रमांकाचं षटक तुषार पवार यांनी खूप सुंदर टाकलं. 4 चेंडू टाकलेत आतापर्यंत. आपण जर पाहिलं कुठली धाव न देता 2 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. अफलातून कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. अफलातून माफ करता आपण जर पाहिलं मैदानावरती तिसऱ्या क्रमांकाचं जे षटक संपलं 37 धावा होत्या. यावेळेचा चेंडू आपण पाहतो डाऊन द ग्राउंड फटकाय संतोष गाडगे. चेंडूवरती येथील चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि फलंदाज आपण पाहतो इथे बाद होईल. एका धावेशी धावपल पुढे जातोय. 39 धावा इथे मैदानावरती शेवटचा चेंडू आहे. बारामती संघाचे कर्णधार आणि पीसीएमसी अध्यक्षाचे कर्णधार विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी या. बारामती संघाचे कर्णधार या. वाईट चेंडू मैदानावरती असेल. अवांतर धावेनिशी धावपल पुढे जातो. धावपलकावरती 40 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. बारामती संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. शेवटचा चेंडू आणि 2 क्षेत्ररक्षकांमधली दरी बेदली निखिल. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 44 धावा आहेत. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 45 धावांची गरज आहे. कोणी जिंकलाय? पीसीएमसी या संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला हिंदवी संघ चला.
हिंदवी संघ चला, हिंदवी राज्य संघ चला. पुरावर मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपलाय. उत्तरार्धाला आपण जाऊया. 45 धावांचा पाठलाग करायचा 4 षटकांमध्ये. यावेळेस मात्र आपण पाहतोय सलामीची जोडी इथे बदलली गेलेली आहे. संघाचे आयकॉन खेळाडू जे 2 आणि 3 आउटच्या माध्यमातून इथे यायचे यावेळेस मात्र सलामीला पाठवलेत अक्षय गोरे आणि आपण पाहतोय सनी सुतार. तर गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील कोल्हेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलेला आहे. 24 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. पहिलाच चेंडू आपण पाहतो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता तिथे. अंगाचा वेध घेणारा चेंडू आहे. लेगबाईच्या माध्यमातून इथे संघाचं खातं खोलेल. अर्थात 1 धाव आहे. 45 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचं. तुमचं नाव जर मोठ्या मंचावरती असं खऱ्या अर्थाने आग्रहाने घेतलं जात असेल तर तुम्हाला कामगिरी देखील तशीच मैदानावरती करावी लागणार आहे. इथं जिंकला तर फायनलचं तिकीट आहे. पराभव झाला तर मग मात्र पुढील वर्षी तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे जे काय इथेच तुम्हाला आता मैदानावरती करावं लागणार आहे. मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये इथे खरं तर रंगलेला आहे. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. इतरांच्या पावलावरती चालण्यापेक्षा स्वतः असं काही करा ना. यावेळेस सनी सुतारचा ब्लास्ट स्कोअर लेगच्या डोक्यावरनं फेकून दिलाय. वाघांची एक मोठी दहाड असणारा षटकार. ही ताकद आहे खरं तर या खेळाडूची. आणि एकदा का तो मैदानावरती थांबला तर समोर कुठलाही मोठा धावफलक राहू द्या अक्षरशः उद्ध्वस्त करण्याची ताकद या फलंदाजाच्या मनगटामध्ये आहे. सहा धावांनिशी धावफलक पुढे जातो. 7 धावा धावफलकावरती आहे. फटका सुरेख होता. 6 धावांनिशी धावफलक पुढे जातो. 7 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू पुन्हा एक यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मोठी विकेट मिळवणे स्वप्नील कोल्हे. सनी सुतार जातो तंबूच्या आश्रयाला.
या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. चेंडूचा आणि बॅटचा प्रॉपर टायमिंग झाला नाही, तिथे क्षेत्ररक्षक उभा होता, दोन हाताची गुंफण केली त्याने आणि प्रतिस्पर्धा संघातला एक तगडा हिरो थांबवलेला आहे. पहिला गडी गारद झालेला आहे. बॅटर चला. न्यू बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. संदीप पाटेकर यांना आपल्याला मैदानावरती दाखल होताना पाहत आहोत. 7 धावा धावफलकावरती 21 चेंडू आणि 38 धाब्यांची गरज आहे. सात धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावपुरे हाताचं बॅटर यावेळेस आपण पाहतो मैदानावरती आणलं गेलेलं आहे. संदीप पटेकर यांना आता पाटेकर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 7 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. 45 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा. सेमी फायनलचा एक महत्वपूर्ण थरार तुम्ही मैदानावरती पाहतात. जिंकणारा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाणार आहे. यावेळेस आल्या लॉंग लेग सीमारेषेला मानवंदन आहे. मुख्य पंचांचा इशारा, षटकार. मला वाटतं कदाचित ही रणनीती होती. स्वप्नील कोल्हे डावखुरे हाताचा गोलंदाज आहे आणि त्याच्या समोर डावखुरे हाताचा बॅटर पाठवणं गरजेचं होतं. आल्यावर आपण पाहतो संदीपच्या बॅट मधनं येते टोलेजंग षटकार. 6 धावांनी खरं तर त्याने स्वतःचं खातं खोललं. धावफलकावरती 13 धावा आहेत. षटक क्रमांक पहिलं. 46 धावांचा पाठलाग करायचा. सेमीफायनलचा एक महत्वपूर्ण थरार तुम्ही पाहतात. एमआर चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. कोणता संघ फायनल मध्ये जाणार आहे, कुठल्या संघाचा प्रवास मात्र थांबेल याचे उत्तर येणार 4 षटक आपल्याला मैदानावरती सांगून जाणार आहे. यावेळेचा चेंडू मला वाटतं फटका फसलाय तिथे. बाप्पू लेकुरवाडे यांचं इष्टी पाठीमागे सुंदर झेल. दुसरा गडी गारद होतोय सातारा संघाचा. दुसरा गडी मैदानाच्या आतमध्ये गारद झाल्या. 13 धावा धावफलकावरती आहे. 19 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज. आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक पडलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा. जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. तो इतिहास इथे मैदानावरती घडला जाईल का? 13 धावा धावफलकावरती आहे. 19 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज. 19 चेंडू आणि आपण पाहतो 32 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची बाहेरची कड. काय एफर्ट्स मैदानावरती पाहायला मिळाले इष्टरक्षकांचे. षटक क्रमांक पहिला मैदानावरती संपता आणि एका षटकाच्या समाप्तीत धावफलकावरती सातारा रोज पार्टनर्स हा संघ 2 गडी बाद 13 धावा आहेत. 18 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज. 18 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज. कोण मैदानावरती खऱ्या अर्थाने आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवणार आहे? फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरी, खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. कोणासाठी अंधार आणि कोणासाठी प्रकाश. शेवटचे 18 चेंडू आणि 32 धावांचा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. वाईडिश एक्स्ट्रा कव्हर मला वाटतं यावेळेस उभा करून ठेवलं. डिफ लॉंग ऑफ आहे. लॉंगॉनला देखील क्षेत्ररक्षक तुम्ही पाहतात. 18 चेंडू 32 धावा. गोलंदाजी मार्क वरती निखिल जानेब. हो काय काय चेंडू होता. एक गेंद नाही ती अटका गोल होता. अफलातून गोलंदाजी आहे. अक्षय गोरेला आपण पाहतो. हा चेंडू टाटा गुडबाय करत सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय.
परंतु अक्षय गोरे संघाचा आयकॉनिक खेळाडू आहे आणि आयकॉन म्हणून संघामध्ये समावेश काय इथे अक्षय गोरेला महत्वपूर्ण सामन्यामध्ये दाखवावा लागेल। यावेळेचा चेंडू होता डाऊन द ग्राउंड फटका आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल। एकच धाव मात्र इथे मैदानावरती आहे। एका धावेनिशी धावफलक पुढे जातो। धावफलकावरती नजर टाकल्यास आपण पाहतो 14 धावा आहे। फक्त एकट्या अक्षय गोरेने काम होणार नाही तर नवीन आलेले बॅटर अजय यांना देखील मोठे फटके खेळावे लागणार आहे। षटकार चौकारांशी आतषबाजीची ते आता मैदानाच्या आतमध्ये गरजेचे असणार आहे। 2 गडी बाद 14 धावा 16 चेंडू आणि अजून 31 धावींची गरज। यावेळेचा चेंडू आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल। एकच धाव इथे मैदानावरती पाहायला मिळते। प्रत्येक षटकात मला वाटतं आपण पाहतो 2 मोठे फटके गरजेचे आहे। एक धाव आली एका धावेनिशी धावफलक पुढे जातो। 15 धावा धावफलकावरती निखिलने जे 3 चेंडू टाकले लाजबाब टाकले आणि प्रतिस्पर्धा संघाला उभे करणारी गोलंदाजी आहे। यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो काय गोलंदाजी आहे। एकतर आली दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 2 धावा देखील इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात। 2 धावेनिशी धावफलक पुढे जातो। 17 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात। 14 चेंडू आणि 28 धावेंची गरज। 14 चेंडू आणि आपण पाहतो 28 धावेंची गरज। अक्षय गोरे डीप लॉंगन सीमारेषेच्या बाहेर फेकून देतोय। वाघांची एकमुठीत दहाड। षटकार 13 चेंडू आणि 22 धावेंची गरज। 13 चेंडू आणि 22 धावेंची गरज। कई हार बाकी है कहीं जीत बाकी है। मेरे जिंदगी का अभी तो असली सार बाकी है। यहाँ से कर लिए मैंने जिंदगी की शुरुआत। ये तो बस एक किताब का पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी है। शेवटचे 13 चेंडू आणि 22 धावेंची गरज। अक्षय गोरेची ताकद राहिलेली आहे आणि मला वाटतं एक चांगला फटका आहे। हो यावेळेचा चेंडू आपण पाहतो पायांवरती आलेला चेंडू होता। पंचांकडे पाहावं लागेल अक्षय सरांकडे। लेगबाईच्या माध्यमातून मिळाली घेतलेली एक धाव आणि एका धावेनिशी पहा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 24 आहेत। 12 चेंडू आणि 21 धावेंची गरज आहे। 12 चेंडू आणि 21 धावेंची गरज। बारा चेंडू आणि 21 धावा आणि या 12 चेंडू मध्ये 21 धावा तुम्हाला बनवाव्याच लागणार आहे। आपल्या स्पर्धेचा नियम आहे खरं तर कंपल्सरी चेस। हो यावेळेचा चेंडू होता पायावरती आदळला चेंडू पाठीमागे आपण पाहतो क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय। दुसऱ्या धावेचा प्रयत्न अक्षय गोरे डेंजर झोन मध्ये आणि मित्रांनो इथे पहा 2 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। 2 धावेनिशी धावफलक पुढे जातो। 26 धावा धावफलकावरती आहेत। 11 चेंडू आणि 19 धावेंची गरज। 11 चेंडू आणि 19 धावेंची गरज। सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगत चाललेला आहे। दोन्ही आयकॉन खेळाडू एका बाजूला आपण पाहतो हिंदवीचे आयकॉन खेळाडू सचिन तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सातारा स्पायटर्स संघाचे आयकॉनिक खेळाडू अक्षय गोरे। या 2 टेनिस क्रिकेट मधल्या सुपरस्टारांची लढत इथे मैदानावरती आपण पाहतोय। हो हो यावेळेस डीप लॉंगन सीमारेषेच्या बाहेर अक्षय गोरेचा ब्लास्ट। षटकार का अक्षय गोरेला सलामीला पाठवल्याचं उत्तर त्याने मात्र तमाम क्रीडा रसिकांना या मैदानावरती दिलेलं आहे। यावेळेचा चेंडू होता पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा आहे। एकच धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल। एका धावेनिशी मात्र धावफलक पुढे जाणार आहे। धावफलकावरती 33 धावा आहेत। 9 चेंडू आणि 12 धावेंची गरज आहे। 9 चेंडू आणि 12 धावा। सचिनला हे उरलेले 3 चेंडू चांगल्या पद्धतीने टाकावे लागेल तेव्हा कुठे खरं तर हिंदी संघाचं काम होईल।
हो हो, यावेळेचा चेंडू होता. इथे यष्टीरक्षकांनी चूक केलेली आहे. नजर हट्टीवर दुर्घटना घडली. लेगबाईच्या माध्यमातून एक धावफलक पुढे जातोय. 34 धावा धावफलकावरती. शेवटचे 8 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. 8 चेंडू आणि 11 धावा. सचिनकडे ती गुणवत्ता आहे आणि तो थांबेल का पाहायचे याचं उत्तर. हो, यावेळेचा चेंडू गुडगडते. कोर तमाशा देख. चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. चौकार. 4 धावेरेषी धावफलक पुढे सरकतो. 38 धावा धावफलकावरती आहे. 7 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. अक्षय गोरे आलाय. नुसता आला नाही तर काना मागून आला आणि तिखट झालेला आहे. बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकलेला आहे. 7 चेंडू 7 धाव्यांची गरज. 10 चेंडू मध्ये 22 धावांचा तडाखा. अक्षय गोरे संघाचा आयकॉनिक खेळाडू. हो, रिव्हर्स पुलचा फटका. इथे पहा. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. 6 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. सहा चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. सहा चेंडू 3 धाव्यांची गरज. यावेळेचा चेंडू बॉटम हँडचा वापर इथे मैदानावरती पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती आला. एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेनिशी धावफलक पुढे जाणार आहे. 43 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. 5 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. याच बरोबर सातारा रोड फायटर्स हा संघ MR चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 च्या फायनल मध्ये धडकलाय. 12 चेंडू मध्ये 32 धावा. अक्षय गोरेची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 12 चेंडू मध्ये 32 धावा अक्षय गोरे. हिंदवी संघ आपण देखील या स्पर्धेमध्ये अक्षय गोरेसाठी आपण पाहतो विक्रम डुबल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून आपण पाहतो अक्षय गोरे आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक विक्रम डुबल यांच्या माध्यमातून देण्यात येईल. चला आपण ठरलेलं त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या इथे